आज आपण कैलास महाराज पवार यांच्या निवासस्थानी त्यांचे सुपुत्र आदेश कैलास पवार, त्यांच्या समवेत त्यांचे सवंगडी, जसे श्रीकृष्णाला पेंद्या, सुदाम्या, बोबड्या जसे होते ना, तसे. काय नाव आहे तुझं? शाहूराजे. शाहूराजे. वा. तुझं? राजवीर. राजवीर. किती गोड नाव आहे ते तुमची. राजवीर, शाहूराजे. म्हणजे मला असं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांनी कसा धर्म टिकवला त्याचप्रमाणे तुम्हालाही धर्म टिकवायचा आहे, धर्माचं पालन करायचं आहे. धर्माचं पालन करायचं म्हणजे काय करायचं? बोला. शिस्त पाळायची. आणखी चांगलं वागायचं. चांगलं वागायचं. वा. आणखी बोला. हां. आदेशचा काय आदेश आहे? आदेशने महाराष्ट्राला संदेश द्यावा आणि आदेश पाळावा. धर्माचं काम करायचं म्हणजे काय करायचं? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम. नामाचं बीज वाढवायचं. आता इथं आपण बाबळीचं झाड लावलं बरं का, तर बाबळीचं झाड लावल्यावर काय येणार आहे त्याला? काटे. वा. काटे येणार आहेत. आणि इथं समजा आंब्याचं झाड लावलं तर काय येईल त्याला? मग काय करायचं आपल्याला? चांगलं पेरायचं आहे. पाणी घालायचं. चांगलं पेरलं म्हणजे चांगलं उगवेल ना. शुद्ध बीजा पोटी पुढं काय? फळे रसाळ गोमटी. आहे का नाही? चांगलं पेरलं ना. आत्मारामगिरी बाबांनी चांगलं पेरलं, ज्ञानोबा तुकोबारायांनी चांगलं पेरलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगलं पेरलं, धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत ना. आहे का नाही? छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर नाही घ्यायचे पोरांनो, तर छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घेतले पाहिजेत. तुमच्या कपाळावरती चंद्रकोर असले पाहिजेत, टिका असला पाहिजेत कपाळावरती. कारण देवाला काय आवडतं? गंध आवडतो. म्हणजे ज्याच्या कपाळावर गंध त्यालाच परमार्थाचा काय? सुगंध. वा. कारण आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा आणि हृदय कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांचा मेळा तुम्ही भरवला आहे. आणि तुम्ही चांगलं आपल्या श्री क्षेत्र खंडश्री टाकळीचं पवार वस्तीचं नाव उज्ज्वल करायचं. आपल्या गुरूंचं आदर करायचा आहे. आपल्या आईवडिलांच्या कष्टाची आपण कदर करायची. म्हणा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आम्ही आयुष्यामध्ये कधी खोटं बोलणार नाही. आईवडिलांचे सेवेतून उतराय होण्यासाठी सातत्याने त्यांच्या आशीर्वादाने संत कृपेने आम्ही शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक अध्ययन करू. वा. आता कोणाचं काय मनोगत व्यक्त करायचं, बोलायचं कोणाला नाही ना. बरं, पण बोललं पाहिजेत. आज हे संपूर्ण महाराष्ट्र लाईव्ह तुम्हाला पाहतोय. अशोक महाराज काकडे कुळधरण या यूट्यूब चॅनलला हे संपूर्ण परिसर आपल्याला तुम्हाला पाहता आहे. आणि आपलं हे बोलणं वक्तृत्व हे स्पष्ट असलं पाहिजेत, आणि वक्तृत्व आणि कर्तृत्व हे सिद्ध केलं पाहिजेत. आपण काय करायचं? आता प्रत्येकाने आपल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला केक आणायचा नाही. केकच्या पैशामध्ये आपल्या आईबाबांना म्हणायचं, केक तुम्ही 200 रुपयाचा आणता, त्या 200 रुपयाची 4 झाडं आणा. किती? 2 दारापुढे लावा आणि 2 शाळेसमोर लावा. जेणेकरून ते आठवण आपल्याला कायम राहील. बरं का? आलं लक्षात? झाडे पाणी अडवा, पाणी जिरवा. आहे का नाही? संकल्पना चांगली ना.
मग तुम्ही आता तिघापैकी एक जणाने जरी ऐकलं तर माझ्या ज्ञानोबा तुकोबरायला आनंद वाटेल हा. म्हणा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.